बोरामणी येथील वडिलोपार्जित जमिनीत मृतपतीचा हिस्सा मागणाऱ्या, वहिनीचा व तिच्या दोन्ही मुलांचा निर्गुण खून करणाऱ्या शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय मस्के याला पोलिसांनी विमानाने जाऊन बांगलादेशच्या सीमेवर पकडले। 5 दिवसात सुमारे 4000 किलोमीटर प्रवास केलेला नराधम मस्के हा बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत होता। तेवढ्यात सोलापूर तालुका पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले। पश्चिम बंगालमधील निवडणुकीमुळे सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त असल्याने त्याला पळून जाता आले नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। बोरामणीतील गायत्री सुधाकर मस्के या आपल्या घराच्या टेरेसवर मुलगा शिवराजसह झोपल्या होत्या। त्यांची मुलगी प्रियंका स्टडी रूम मध्ये होती। शंकर मस्के यांनी या तिघांचा तलवारीने वार करून शनिवारी 2 मे रोजीच्या मध्यरात्री खून केला। यात त्यांची पत्नी राणी, मुलगी दीक्षा, मुलगा धीरज, मेहुणा सूरज माधवराव मोरे, त्यांच्या हॉटेलमधील कामगार सचिन शिवाजी वाघमारे यांना सोलापूर तालुका पोलिसांनी रविवारी अटक केली होती। त्यांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपणार आहे। त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे। अटकेतील शंकरला देखील शुक्रवारीच न्यायालयात हजर केले जाणार आहे। वहिनी, पुतण्या व पुतणीचा खून करून शनिवारी पहाटेच्या सुमारास स्वतःच्या गाडीतून पप्पू उर्फ शंकर मस्के पसार झाला होता। सुरुवातीला तो हैदराबादला गेला, तेथून तो तेलंगणा, ओरिसा, पश्चिम बंगालपर्यंत पोहोचला। त्याच्याकडे स्वतःची गाडी होती, त्यामुळे पोलिसांनी दक्षिणेकडील राज्यातील सर्व टोल नाक्यावर अलर्ट दिला होता। त्याच्या गाडीला फास्टॅग असल्याने तो ज्या टोल नाक्यावरून पुढे जायचा त्याची माहिती पोलिसांना मिळत होती। सोलापूर तालुका पोलिसांनी वरिष्ठांच्या परवानगीने तत्काळ एक पथक विमानाने तिकडे पाठवले। तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोलापूर पोलिसांनी मस्केला पकडले। पोलीस मागावर असल्याने त्याने कोठेही मुक्काम केला नाही। 5 दिवस त्याने नुसता प्रवासच केला। शंकर मस्केच्या कटाबद्दल संशयित आरोपींना कल्पना होती अशी माहिती तपासात समोर आली आहे।